कि हर कामयाबी पे आपका नाम होगा, हर कामयाबी पे आपका नाम होगा, आपके हर कदम पे दुनिया का सलाम होगा। हर कामयाबी पे आपका नाम होगा, हर कदम पे दुनिया का सलाम होगा। मुश्किलों का सामना हिम्मत से करना मेरे यारों, मुश्किलों का सामना हिम्मत से करना मेरे यारों। दुआ है एक दिन वक्त भी आपका बुरा होगा। दुआ है। असं म्हणतात की हिमालय बघायचा असेल तर तो पायी चालून जाऊन बघावा, मोटारीने किंवा हेलिकॉप्टरने जाऊ नये, कारण मोटारीने किंवा हेलिकॉप्टरने जर तो गेला तर विज्ञानाचा चमत्कार समजतो, वर्तमान समजत नाही। आणि कोणत्याही गोष्टीवर जर बोलायचं असेल, नॅशनल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बद्दल जर बोलायचं असेल तर या व्यक्तीने ज्या व्यक्तीने हे उभं केलं आहे त्या व्यक्तीचा संघर्षमय जीवनाचा इतिहास आपण जाणून घेत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या आजच्या प्रगतीवर बोलू शकत नाही। परसवडी भंडारा या छोट्याशा गावामधून सामाजिक बांधिलकीने झपाटलेला एक युवक सांगली आपली आरोग्य खात्याची मेडिकल ऑफिसरची नोकरी त्या काळात सोडून जेव्हा सेवा आज धर्म आणि सेवा आज धर्म हे ब्रीदवाक्य समोर ठेवून एका धर्माच्या हॉस्पिटलची स्थापना करतो आणि त्यांना याच कामामध्ये यथार्थपणे साथ देणारी सहचारिणी जेव्हा त्यांना मिळते तेव्हा ती पण सहचारिणी सुद्धा चांगला स्थिरस्थावर झालेला आपला चांगल्या पगाराचा जॉब सोडून या सामाजिक कार्यामध्ये उडी घेऊन स्वतःला पूर्णपणे निस्वार्थ सेवा समर्पण या भावनेने प्रेरित होऊन पहिले भंडारा येथे नंतर नागपूर येथे लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेल्या या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल संस्थेच्या या अतिशय सुंदर परिसरामध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। या संस्थेचे सर्व माझे मित्र कर्तव्यदक्ष प्रामाणिकाने वेळोवेळी डॉक्टर चंद्रमणी कांबळे सर, त्यांना समर्थपणे साथ देणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या धनी उत्कृष्ट प्राध्यापक, उत्कृष्ट लेखिका, एक अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टर सूर्यकांत कांबळे मॅडम, या विचारपीठावर उपस्थित आपापल्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे हे सर्व मान्यवर, दैनिक बहुजन सौरभच्या संपादिका संध्याताई राजूरकर मॅडम, सुप्रसिद्ध लेखिका आणि त्यांचं कार्य टाका हॉस्पिटलमध्ये मी जवळून बघितण्याचा योग मला आला, कारण 12 वर्ष माननीय अनिल देशमुख साहेब मंत्री महोदय यांच्याकडे गव्हर्नमेंट डेप्युटेशनवर असताना आणि 5 वर्ष बावनकुळे साहेब यांच्याकडे गव्हर्नमेंट डेप्युटेशनवर असताना आणि डागा हॉस्पिटलचा ज्यांच्याशी माझा संबंध येत होता त्यांचं कार्य मी स्वतः बघितलेलं आहे। अशा फ्लोरेन्स नाइटिंगेल या राज्यातल्या पारितोषिकांनी गौरवलेल्या राज्यातल्या प्रथम महिला आज आपल्यासमोर उभ्या आहेत, त्यांच्या पायावरून एक वेळ स्वागत झालं पाहिजे। अशा सुजाता लोखंडे मॅडम अतिशय सुप्रसिद्ध आणि आरोग्य खात्यात एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, हायवेज हिल प्रायव्हेट लिमिटेडचे या संस्थेच्या पाठीमागे त्यांचा भक्कम पाठपुरावा आहे, कंपनीचे उभे आहेत ते हर्षद गणपायले सर। या सर्व लेखक नामवंत प्रसिद्ध व्यक्तिमत्वामध्ये मी माझा अवजड देव घेऊन अवघड वाणीने तुमच्या समोर उभा आहे। थोडं 5-7 मिनिटासाठी थोडं सहन करू घ्या अशी विनंती आपल्याला सर्वप्रथम करतो। लोखंडे मॅडम हे जेव्हा रामकृष्ण आमच्या हॉस्पिटलला आलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, मॅडमने जेव्हा आलं की एकाच्या नावामध्ये चंद्र आहे आणि एकाच्या नावामध्ये सूर्य आहे, हे चंद्र सूर्याची जोडी आहे। पण सूर्य तळपत आहे लेखणीने, वाणीने, शिक्षणाने, कार्याने, कर्तव्याने, सगळ्या गोष्टीने तळपत झाल्या सूर्याची। चंद्र शीतल आहे, तो सर्व मॅडमचा सर्व संस्थेचा सर्व चंद्राच्या छायाप्रमाणे पूर्ण सांभाळून घेतो आणि यथार्थपणे ही जोडी चंद्र सूर्याप्रमाणे कार्य करीत आहे। सर्वांसाठी एक सर्वांनी आणि कसं असतं मॅडम, मला ना राजूरकर मॅडम
मला सोन्याचा चमचा घेऊन ज्यांनी भवितव्य घडविलेलं आहे, त्यांनी संस्था उभी केलेली आहे, ज्यांना आधीच आपल्या बापदाद्याकडून मिळालं, त्यांचं कौतुक कधीच वाटत नाही, किंबहुना त्यांची संस्कृती कधीच असंही नाही. मला संघर्षमय जीवनाचे लोक आवडतात की ज्यांनी शून्यापासून निर्माण केले काय परिस्थितीचे जवळून आज इथे नॅशनल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटची स्थापना ज्यांनी केलेली आहे, हे संघर्षमय जीवन मला आवडतं. आणि हे लोक संघर्षमय जीवनातून आज इथे आजपर्यंत आपण इथे आलेलो आहोत. तर म्हणून मी यांच्यासाठी नेहमी मॅडमने मला मागच्या वर्षी बोलावलं, त्याच्यामागे गंमत आहे माझी येण्यामागे. मागच्या वर्षी 4 जिल्हे होता मॅडम, मागच्या वर्षीची पत्रिका झाली असंच माझं नाव होतं त्याच्यामध्ये पहिलं. आणि 3 दिवसापूर्वी आमचं बीएससी नर्सिंग कॉलेजचं इन्स्पेक्शन आलं. कोराडीला आम्ही महात्मा कोराडीला बीएससी नर्सिंग कॉलेज आमच्या संस्थेतर्फे घेतलं. त्या 4 जिल्ह्यालाच ते इन्स्पेक्शन होतं. मी खूप प्रयत्न केला, पण ते नाही किंमत 60 वाजता आली, त्यांना एअरपोर्टवरून आणणे, हॉटेलमध्ये नेणे वगैरे वगैरे. हे महत्वाचं नाही. परवाच्या दिवशी मला साहेबांनी बोलावलं, माझ्या डायरेक्टरने, म्हणजे फिजिओथेरपीचं इन्स्पेक्शन आहे आणि ते उद्या किंवा परवा लागू शकते, तू तयार राहा, सर्व आपलं मागच्या सारखं बरोबर हॉटेल वगैरे गाड्या वगैरे सगळ्या ठेव. म्हटलं आज काय इन्स्पेक्शन आलं तर काही खरं नाही. साहेब पकडणार, पकडून ठेवणार आणि मॅडम मारणार, नाही तर मॅडम पकडून ठेवणार आणि साहेब मारणार. परंतु त्या मेन चीफ जो होता, कोणीतरी ऑपरेशन घेणार होता फिजिओथेरपीचा, त्याची कोणीतरी वारलं आणि ते इन्स्पेक्शन पुढच्या आठवड्यात गेलं. म्हणून माझे महाराणी आज सरकारी मी जे क्षेत्र निवडलं, 3.5 वर्ष झाले, 2.5-3 वर्षात आवडे मेडिकल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा सीओ म्हणून सांगतो. अतिशय सुंदर तुम्ही निवड केली. याचं कारण असं आहे, आजच मी सकाळ पेपरचं कात्रण तुमच्यासाठी आणलं. हे बघा, सकाळ पेपर म्हणतो की 50च्या वर उच्च शिक्षितांचा रामराम. हे बीएससी, एमएससी, एमटेक, बीटेक झालेले मुलं इंजिनियर याच्यामध्ये सकाळचं कात्रण तुम्ही वाचून घ्या. हे अटेंडंटची नोकरी मेडिकल करत होते मॅडम. किती भीषण वास्तव्य आहे. आणि म्हणून जर तुम्ही बीई, एमई, एमटेक, बीएससी, एमएससी 10 वर्ष शिकून जर आपल्याला अटेंडंट व्हायचं असेल तर मग नॅशनल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये शिकून त्यांनी सांगितलं, त्या मुलांनी सांगितलं की किती त्याचं काय होता तो कसा झाला. टायर आणि ते सायकल पर्यंत दुरुस्त करण्याचा आज सामाजिक मध्ये आपण स्वतःचं एक व्यक्तिमत्व ठेवून तो विपत आहे. हे जर माणसाला देत असेल, मॅडमने सांगितलं पैसा नाही, पैसा आणि सेवा सुद्धा. जर समाजामध्ये आपली मान जर उंचावत असेल आणि अशा इन्स्टिट्यूट मध्ये जर तुम्ही कोर्स करत असाल तर सर्वप्रथम मी तुमचे पावलं या इन्स्टिट्यूट मध्ये आले त्याबद्दल तुमचं मी तुम्हाला पूर्वक स्वागत करतो. प्रशिक्षणासोबत कौशल्य तुम्हाला आत्मसात करावं लागेल. कोणी गरीब नाही, कोणी लहान नाही, कोणी गावातून आला नाही, कोणी खेड्यातून आला नाही. मी सर्व पालकांना सांगू शकतो, इथे जे आले असेल बाहेर त्यांना सांगू शकतो, काय नाही, काही नाही. कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी इंग्रजी बोलणार नाही, कोणी कोटवाला नाही, काही नाही. आम्ही या गोष्टी अजिबात पाहत नाही. आम्ही त्याचं कौशल्य, त्याचं ज्ञान आणि त्याचा कॉन्फिडन्स पाहतो. काही नसलं तर त्याचा कॉन्फिडन्स जरी असला, जसा मगाच्या पोरात होता, तो कुठेही आला असता तरी आम्ही त्याला सिलेक्ट केला असता. आम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे. तुम्ही कॉन्फिडन्स घ्या. कोणी काही नसते सर, काही नसते. मी अनिल देशमुख साहेबांकडे जेव्हा माझी ऑर्डर काढली तेव्हा तुम्ही हॉटेल ऑफिसर होतो, काहीच नाही. पहिल्यांदा मुंबई पाहिली, पहिल्यांदा मंत्रालय पाहिलं, 17 वर्ष काम केलं. काही कोणी काहीच्या आईच्या पोटातून वगैरे शिकलेलं नसतं. फक्त पाहिजे तुमचा कॉन्फिडन्स, काम करण्याची प्रामाणिकता, त्याग, समर्पण, सेवा, सगळ्या गोष्टी पाहिजे. तुटून पडायचं. कारण आयुष्यातले 2च वर्ष तुमच्याजवळ आहे, 6 महिने तुमच्याजवळ, 1 वर्ष तुमच्याजवळ. आणि आव्हानं, आमिष सगळे आहेत तुम्हाला, सगळ्या गोष्टी खुणावणार आहेत. त्यामुळे तुटून पडायचं. जसं एमपीएससी आणि युपीएससीचे लोक दिल्लीला जाऊन तुटून पडतात, एमपीएससीचे पुण्याला जातात, युपीएससीचे दिल्लीला जातात. साधू होतात, साधू अक्षरशः किती दिवस सांगू करत नाही माहिती विचारून, मात्र कलेक्टर होतात, नंतर कमिशनर होतात. हे त्याग असते, ही त्यांची तपश्चर्या असते. हे 2 वर्ष 6 महिने काही असो, म्हणजे गावातून नागपुरात आले, नागपूरच्या नागपूरच्या आम्ही मोबाईल सांगितलं ना, मोबाईल मायावी, हे सगळं तुम्हाला थोडंसं त्याग तुम्हाला करावं लागेल. कारण तुम्ही बॅटल फील्डवर आहात. इथं तुम्ही जर ते करत नाही, कारण रुग्णालयामध्ये आम्ही पाहतो, हॉस्पिटलमध्ये आम्ही कुठंच नाही. मी तर पडद्याच्या मागे आहे, डायरेक्टर पडद्याच्या मागे, डॉक्टर येतील जातील, बॅटल फील्डवर तुम्ही या, युद्धभूमीवर प्रत्यक्ष तुम्ही या, पेशंटशी तुम्ही वार्तालाप करता. त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या, आजकालचं लोक इतके शहाणे झाले, गुगलवर करून प्रश्न विचारतात. तुम्हाला समजत काही नाही, गुगल पाहिजे पण तुम्हाला विचारतात. त्याच्यामुळे तुम्हाला तेवढी मना, म्हणजे काय म्हणतात त्याला, डोक्यावर पडतो आणि जिभेवर साखर करून वापरा.
हॉस्पिटलमध्ये थोडंसं इकडे तिकडे बोलता येते, लोक तुम्हाला मुद्दामून क्रिटिसाइज करतील, मुद्दामून तुम्हाला इरिटेट करतील, तुम्ही किती इरिटेट होता, काहीतरी बोलता का, पण ते तसं न करता आतापासूनच ते शांततेचं म्हणजे जे तुमचं हे आहे संयम आहे, त्या संयमाचं शिक्षण आतापासूनच तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणजे मॅडम किती रागवल्या तरी आतापासूनच सहन करत चला, नाही तर मग फी भरली, मग आता रागवायचं काय, आता फीचे तर पैसे दिले आहे, तिच्या पैशाचा रागवायचा काही संबंध नाही. हे कला तुम्ही आतापासूनच आत्मसात करा आणि बघता बघता ही वेळ निघून जाते. हे म्हणजे तुम्हाला कसं आहे, आता आता मला सांगा, अभ्यासच करा. मौज कधी करायची, मजा कधी करायची, मस्ती कधी करायची, हे तर सांगूनच नाही राहिला. म्हणजे हे सांगून राहिला अभ्यास करा. हे तारुण्याचं तर तपस्विता जे काही आहे तारुण्याचं हे निघून जाईल ना. मग एका सगळं म्हातारपणी करायचं, पण हाच वेळ तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला तेही करायचं आहे, हेही करायचं आहे. त्याचाच वेळ जो करतो तो खरा उज्ज्वल भविष्य करतो. करा, मौज करा, मजा करा, मस्ती करा, सगळं करा, पण शिस्तीत करा, सगळं शिस्तीत करा. आम्ही तुमच्या याच्यात आड करू नका. तरुणांनी तरुणासारखंच वागावं, तरुणांनी तरुणासारखीच मस्ती करावी. आमच्यासारखं आता रिटायर्ड माणसासारखं नाही जबाबदार नाही मॅडम, आपल्या लोकांनी मॅडम सारखं नाही. आमचा आता पुस्तकं लिहिणे वाचण्याचं. त्याच्यामुळे पण हे करताना प्रत्येक आमिषापासून दूर राहा. हे मायावी आहे, जसं मायावी मुंबई आहे. आम्ही मुंबईत गेलो तर आम्हाला बडपाईचं मोठं आकर्षण, प्रत्येक गोष्टीचं आकर्षण, एअरपोर्टचं आकर्षण, मंत्रालयाचं आकर्षण, सगळंच आकर्षण. आम्हाला सांगितलं होतं मायावी आहे, हे मायावी आहे, याच्यात पडायचं नाही जास्त, आपलं लक्षात ठेवायचं आपण काठवणच्या म्हणून. तसं मायावी नागपूर आहे, जे बाहेरून आले असेल त्याच्यासाठी. त्या नागपूरच्या जास्त मायावीमध्ये राहायचं नाही. दोस्त मित्र त्यांच्या जवळ ठेवायचं, आपल्या जवळ ठेवायचं. मित्र हो, त्या मायावी जालामध्ये नाही फसायचं, कारण वेळ खूप महत्वाची आहे. आव्हानं खूप तगडे आहेत तुमच्यासमोर. मग झालं इथून गेलो असं नाही, खूप आव्हान आहे. आम्ही पाहतो एका पोस्टसाठी. सर मी जेव्हा जॉईन झालो, बबनराव साहेबांनी मला जेव्हा दिलं 4000 वाटते मॅडम, 4000 म्हणजे असे ते पूर्ण रिझ्यूम पडले होते. एका पोस्टसाठी 80-90 रिझ्यूम. म्हणजे इतकं सोपी नाही म्हणून तुम्हाला कष्ट करावंच लागेल. ही वेळ जाऊ दे त्या कामात, बाकी सगळं करा, पण वेळ जाऊ देऊ नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही आमिषापासून दूर राहा. बंधन आपणच घालून द्या. ज्या पालकांनी तुम्हाला ज्या मोठ्या अपेक्षेने काबाड कष्टाने इथपर्यंत पाठवलं, त्याचं रात्री झोपताना एक वेळा तरी स्मरण करत चला. आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांची मान खाली जाणार नाही याची जाण मात्र मित्र असो. हे जग तुमचं आहे, ही वेळ तुमची आहे, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, भाग्यविधाता आहात. आणि त्यांनी सांगितलं रेडिओलॉजी असिस्टंट, ओटी असिस्टंट, जे असिस्टंट, ते असिस्टंट, हे सगळे असिस्टंट होतच नाही, पण एक सुजाण नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासोबतच सुजाण नागरिक बनला तेव्हाच तुम्ही लोखंडे मॅडमने सांगितल्याप्रमाणे सेवा, समर्पण, दया, करुणा सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि ते तुम्हाला बनायचं आहे, बोलते नव्हे, बोलायचं नाही आहे, करते व्हायचे आहे. बोलते नव्हे, करते व्हा. त्या अपेक्षेसह मी या ठिकाणी पहिलाच दिवस आहे. नंतर वाटल्यास पुन्हाही आता जो भरपूर आहे, काही प्रश्न नाही, 15-17 वर्षाचा अनुभव आहे, बाकी सगळे अनुभव. पुन्हाही मॅडम आपण बोलले, पहिल्या दिवशी जास्त केलं तर अजीर्ण होऊन जाईल त्यांना. त्याच्यामुळे आता आपलं दिल्ली खूपच चांगला जास्तचे कोणाला पहिल्या दिवशी काही सांगत नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला किती यायचं आमच्या दरबारात, आम्हाला दरबार में पेश होना है आपको. दरबारात येताना मग नंतर सांगितलं मला, दरबारात येताना तुम्ही नॅशनल इन्स्टिट्यूटचे पूर्व म्हणून येतात, ते लक्षात ठेवा. मॅडमच्या आणि साहेबांच्या इज्जतीला, प्रतिष्ठेला, संस्थेला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही याची जाण ठेवून तुम्हाला आमच्या तायवाडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यायचं आहे. नाही तुम्ही मोबाईलच पाहुणाला, इकडेच पाहुणाला, तिकडेच पाहुणाला, ही गोष्ट होता कामा नाही. कारण तो तुमचा प्रश्न नाही, या संस्थेच्या इज्जतीचा प्रश्न आहे. तसे आजपर्यंतचे अनुभव मॅडम आमचे चांगले आहे, तोच तुम्ही कायम ठेवा हे मी एकदा सांगतो. इतक्या सुंदर आणि नीटनेटक्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, मला बोलावलं, याबद्दल सर आणि मॅडम दोघांचेही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो. आणि आपण सुद्धा एवढा वेळ तुम्ही सुद्धा माझ्या अवजड देहाला, अवघड वाटेला सहन केलं, त्याबद्दल तुमचे सुद्धा या ठिकाणी मी तुमच्या सहनशक्तीला वंदन करतो. आणि 4 वेळी सर आपल्याला निरोप देतो की काही फिकीर करायचे नाही. कोणी किती सांगत तरी काही फिकीर करायचं, लोड घेऊन नाही जगायचं, टेन्शन घेऊन नाही जगायचं. आनंद पाहिजे, सुख आहे,
सुख आहे आमच्याकडे, सगळं रिटायर झालं, बायको नोकरीला, असिस्टंट प्रोफेसर डेंटल कॉलेजला आहे, सुख आहे, समाधान आहे, सगळ्या गोष्टी आहे. एकाच गोष्टीची कमी आहे, पण मॅडम जेव्हा मी अपडाऊन करतो वर्धेला सेवाग्रामला, तेव्हा जो आनंद होता अपडाऊनचा तो आज नाही. आज नाही, तेव्हा एकही बीपीची होईल होती, आज 2 आहे, टेल्मा 40 आहे, प्रोजेक्ट 5 पण घ्या लागते. आनंद नाही, त्याच्यामुळे सुखी राहा, समाधानी राहा, काय सगळेच आहे. आज आई वडील आपली गाडी देणार, घोडी देणार, सगळे देणार, आनंदी राहा, आनंदाने करा, काही टेन्शन घ्यायचं नाही. निशा मॅडमचं नाही, शिवानी मॅडमचं नाही, नेहा मॅडमचं, कोणाचं नाही, कांबळे मॅडमचं तर अजिबातच नाही. काय आनंदी राहायचं, आनंदाने करा. जो कोणता कोर्स करणार आहे तुम्ही तो आनंदाने करा. शेवटी 4 वेळी तुम्हाला या ठिकाणी अर्पण करतो की हर कामयाबी पे आपका नाम होगा, हर कामयाबी पे आपका नाम होगा, आपके हर कदम पे दुनिया का सलाम होगा, हर कामयाबी पे आपका नाम होगा, आपके हर कदम पे दुनिया का सलाम होगा. मुश्किलों का सामना हिम्मत से करना मेरे यारो, मुश्किलों का सामना हिम्मत से करना मेरे यारो. दुआ है एक दिन वक्त भी आपका बुरा होगा, दुआ है एक दिन वक्त भी आपका